सध्या महाराष्ट्रभर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला. एकंदरीत प्रचाराच्या तोफासुद्धा मोठ्या पद्धतीनं गडगडल्या आहेत. आता प्रचाराचा पारासुद्धा वाढताना दिसतोय. त्यामध्येच लातूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचा सुद्धा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. एकंदरीतच मी आलेलो आहे सध्या रोहिणा जिल्हा परिषद गट व आटोळा पंचायत समिती गट या सर्कलमधील बनसावरगाव या गावी आलेलो आहे. बनसावरगाव हे चाकूर तालुक्यातील गाव आहे आणि या गावाच्या मुख्य चौकामध्ये मी सध्या आलेलो आहे. इथल्या मतदारांच्या इथल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी मी सर्वप्रथम दोन मतदार आहेत. दादा काय सांगाल, कशी हवा आहे एकंदरीत गावामध्ये? सांगा भाजप आणि घड्याळ बरं, ह्याचं वातावरण आहे. सध्या भाजप आणि घड्याळाचं वातावरण आहे. कुणाला मतदान करणार? तुमचा कल कुणाच्या पाठीमागे आहे? ते आता बघू तिथं बटन दाबताना तरी तरी हे काय बोलायचं. बटन दाबताना बघू असं म्हणतायत. तरी तरी आपल्या मनामधला कोणता उमेदवार आहे? काहीच बोलायला. बरं, कोण कोण विकास करेल असं वाटतंय तुम्हाला? हा? विकास कोण करेल वाटतंय? करतो म्हणते दोन्ही म्हणतात. बरं, पण तुम्हाला कोणावर विश्वास आहे? श्वास का आता आपलं जे गावात सरपंच आहे त्याच्याच माग कोणाचा आहे सरपंच? कोणत्या पक्षाचा आहे? ते होय, राष्ट्रवादी. बरं, म्हणजे तुमचं मत हे राष्ट्रवादीकडे आहे. बरं 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 बरं. दादा काय सांगाल, तुमचं मत कोणाकडे आहे नेमकं? आमच्या गावातून आहे भाजपला जास्त. भाजपला जास्त आहे. तुम्ही भाजपलाच करणार? नाही, आम्ही इकडे हवं. बर, एकंदरीतच भाजपला आहे असं म्हणतात. भाजपच्या श्रंगारे सुधाकर श्रंगारे जे खासदार आहेत त्यांची मुलगी सुप्रिया सुधाकर श्रंगारे आहेत. काय म्हणणं आहे आपलं? आपलं कोणाकडे कल आहे? बीजेपी. दादा का बीजेपी कडेच जावं वाटतं किंवा बीजेपीला मतदान करावं असं का वाटतं? तुम्हाला काय वाटतं? बीजेपीला आपण टाकत आलेलं आहे. हां हां. बरं, कुठल्या योजना बीजेपीच्या आपण वापरत आहात का? आम्हाला कोणत्याही नाही अजून. बरं, तरी बीजेपीलाच देणार तुम्ही? बीजेपी निवडून येईल आपल्या सर्कलमधून? काय सांगू शकत नाही ते. बरं, तुमचं मतदान बीजेपीला. ठीक आहे दादा, तुमचं काय आहे? तुमचं म्हणणं काय आहे? कुणाकडे मतदान असं कोण आहे तुमचं? बीजेपीकडेच आहे. बरं, पण ते आता यायचं जायचं कोणाच्या शोधायचं आहे ते. हां हां हां. पण परंतु तुमचा कल हा बीजेपीकडेच आहे. बरं, बीजेपी निवडून येईल असं वाटतंय आपल्याला ह्या सर्कलमधून? आता ते काय कळाले आपल्याला फक्त बरं घंट्यात माणसाची बदली बदलते आणि त्याला काय. बरं बरं. जमीन किती एकर आहे तुम्हाला? मला 3.5 एकर. 3.5 एकर. बरं बरं बरं. किसान सन्मान योजना वगैरे मिळते का तुम्हाला? मोदीचे 2,000 रुपये 2,000 मिळते. मिळतात ना? बरं, एकंदरीत लाडकी बहीण योजनेचे वगैरे पैसे उचलत असेल? बायाला मिळते. मिळतात ना? ठीक आहे, म्हणून तुम्ही बीजेपीच्या पाठीमागे आहेत. बरं, एकंदरीतच बीजेपीच्या पाठीमागे आहोत आणि बीजेपीचं सीट इथं या सर्कलमध्ये लागेल असा विश्वास आहे. तर काही मतदार गुप्त मतदान ठेवत आहेत, तर काही मतदार हे आपापल्या परीनं मनामध्ये मतदान कोणाला करायचं हे ठरवत आहेत. येणाऱ्या काळात आम्ही ते मतदान करू असं म्हणत आहेत. तर काही जण म्हणतात की बीजेपीच्या पाठीमागे राहू. परंतु एकंदरीतच या रोहिणा जिल्हा परिषद सर्कलमध्ये पाहिलं असता थोडासा बीजेपीकडे जास्त कल असल्याचा आपल्याला इथं जाणवतोय. परंतु येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हा नेमका कल बीजेपीच्या पाठीमागं आहे, राष्ट्रवादीच्या पाठीमागं आहे, काँग्रेसच्या पाठीमागं आहे, शिवसेनेच्या पाठीमागं आहे का पाचवाच कुठला पर्याय हे मतदार निवडत आहेत, हे मात्र येणाऱ्या काळात आपल्याला पाहावं लागणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट खयूम शेखसह मी तुळशीराम शेळके, महाराष्ट्र जीवन न्यूज, बनसावरगाव, तालुका चाकूर.